दोन्ही गोष्टी कामावरती त्याचं परफॉर्मन्स चांगलं असणं फार गरजेचं आहे. समजा एखादा एम्प्लॉई चांगलं परफॉर्म करत नाही आहे, ओके, चांगलं परफॉर्म करत नाही, तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत की त्याचं परफॉर्मन्स चांगलं का होत नाही आहे. ओके, त्याचा ब्लाइंड स्पॉट काय आहे, त्याचा ब्लाइंड स्पॉट काम आहे. त्याच्यानंतर कुठल्या कामामध्ये तो चांगला आहे, कुठल्या कामामध्ये तो वाईट आहे, तो असं कोणाला फॉलो करतो आहे ज्याच्यामुळे त्याचं नजर हटते. ओके, त्याचा स्वीट स्पॉट काय आहे, त्याला मी कशा प्रकारे मदत करू शकतो, तो ॲक्च्युली चुकतो कुठे. ओके, तो कुठल्या कंडिशनमध्ये चांगलं परफॉर्म करतो, तो कुठल्या कंडिशनमध्ये खराब परफॉर्म करतो. ओके, आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं काढणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं काढता ॲक्च्युली तुम्ही त्याला बऱ्यापैकी मदत करू शकता. आणि ही सगळी माहिती कशासाठी काढायची आहे, CID सारखी इन्व्हेस्टिगेशन करून त्याला त्रास देण्यासाठी नाही, तर त्याला मी मदत कशी करू याच्यासाठी तुम्हाला ती माहिती काढायची. त्याच्यानंतर त्याला पुस्तकं वाचायला सांगणं, टॉपच्या लोकांना पुस्तकं वाचायला सांगणं, त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करणं. त्याच्यानंतर त्यांना त्याच्या त्यांचे जे आवडते विषय आहेत ज्याच्यामध्ये ते अमिताभ बच्चन आहेत अशामध्ये त्यांना पुढच्या लेवलच्या गोष्टी करायला लावणं, त्याच्यात त्या चुका होतील त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं. ओके, ह्या सर्व गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी करणं खूप 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 गरजेचं आहे आणि कंटिन्युअस बेसिसवरती ते करावं लागेल. त्याच्यानंतर त्यांची पर्सनल लाईफवरती पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. ओके, कारण आहे ना, सगळ्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणि वाईट दिवस असतात. सगळ्यांच्या जीवनामध्ये अप अँड डाऊन होत राहतं. सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात. ओके, जेव्हा आपल्या एम्प्लॉईचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याचं कामावरचं लक्ष हटण्याची खूप दाट शक्यता आहे. त्याचं कामावरचं लक्ष हटण्याची खूप खूप दाट शक्यता आहे. अशा वेळेस त्याच्या प्रॉब्लेमची चौकशी करणं, त्याच्याकडनं ऐकणं, त्याच्याकडनं सगळं समजून घेणं, त्याच्यानंतर त्याला वैयक्तिक भेटणं आणि त्याने विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची त्या दिवशी तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याप्रमाणे सगळ्यात बेस्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करणं. ओके, कसं असतं, लोक जेव्हा त्रासामध्ये असतात, लोक जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतात, लोक जेव्हा पर्सनल चॅलेंजेसमध्ये असतात त्यांच्या पर्सनल लाईफच्या किंवा इतर, त्यांना एक सपोर्ट लागतो. हा सपोर्ट टॉपच्या 8 लोकांना देणं तुम्हाला फार गरजेचं आहे. ॲक्च्युली या 8 लोकांना तुम्हाला पार्टनरसारखं ट्रीट करायचं आहे.